नमस्कार, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी इथं 42 साईजची कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर ह्या ब्लाऊजची मापं मी कशा पद्धतीने काढायचं हे सगळं सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर. तर तुम्ही जाऊन नक्की पहा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील. इथं तुम्ही बघू शकता 42 साईजचं ब्लाऊजची मापं आहे ती. ह्या प्रमाणाने मी सगळं इथं लिहून ठेवलेलं आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कशाप्रमाणे ब्लाऊजवरून मापं काढायचं ते सुद्धा मी सविस्तर माहितीसोबत व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ह्याचा आधीचा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पहा. तर ब्लाऊजवरून मापं काढून कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचं ते सगळी गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तर चला, इथं मी त्याच मापानुसार मी इथं पेपर कटिंग दाखवते तुम्हाला. स्टेप बाय स्टेप पूर्ण माहितीसोबत इथं दाखवते. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर आता इथं पूर्ण उंचीमध्ये मी 1 इंच ॲड करून घेणार आहे. तर पूर्ण उंची 14.5 आहे तयार. तर मी इथं 15.5वर टिक करून घेते. 15.5वर वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं मी, शिलाई मार्जिन. त्याचबरोबर मी शोल्डर घेतलेला आहे 5 आणि 6 इंच मी मुंडाखोल घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग 11 इंच आहे. 42 छाती आहे, त्यामुळे इथं चौथा भाग 11 इंच येतो आहे. ते 11 इंच मी इथं टाकून घेतलं. पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं. इथं एक्स्ट्रा मार्जिन खालच्या कडेला मी इथं कमरेचा चौथा भाग टाकते. कमरेचा चौथा भाग त्यात मी 1 इंच ॲड करून घेते, कारण मागच्या टक्सासाठी म्हणून 1 इंच घेतलं. इथं टक्स येते त्याचं इथं मी 1 इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेले आहे मागच्या बाजूला. त्याच्यानंतर इथं अशा प्रमाणाने मी सरळ रेष आखून घेतलं. ही झाली आपली एक्स्ट्रा मार्जिनची लाईन आणि ही झाली आपली फिटिंगची लाईन. अशा प्रमाणाने इथं लाईनसुद्धा आखून घेतलं. ही फिटिंगची लाईन झाली. आता इथं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायसाठी मी 1.25 इंचवर खूण करून घेतलं. त्याच्यानंतर अशा प्रमाणाने मध्यभाग काढून घेतले आणि इथं बगल शेपचा आकार देऊन घेते. तर अशा प्रमाणाने जर तुम्ही बगल शेपचा आकार देऊन बघा, एकदम परफेक्ट तुमचं बगल शेप बसेल, फुगा येणार नाही. तर इथं पुन्हा एकदा मी ब्लाऊजवरचा मुंडाचा घेर मी इथं मोजून दाखवते. तुम्ही इथं बघू शकता परफेक्ट इथं 10 इंच आलेला आहे. तर आम्ही टाकलेला मापसुद्धा 10 इंच आहे. पुन्हा एकदा मोजून दाखवते तुम्हाला. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने. तर इथं फिटिंगची लाईन आहे तिथं 10 इंच तिथपर्यंत आहे. तर अशा प्रमाणाने एकदा चेक करून घ्यायचा असतो. त्याच्यानंतर इथं गळा रुंदी घेते 2 इंच. हे पूर्णपणे गळा रुंदी व गळ्याचं रुंदी इथं आपल्या मागच्या गळ्याचं डीपवर असतो. डीप जास्त असलं की तर इथं वरच्या कडेनं मी 2 इंच घेते. अशा प्रमाणाने जर घेतलं तर शोल्डर अजिबात उतरत नाही. आणि इथं गोलाकार देऊन घेते मागच्या बाजूचा. अशा प्रमाणाने मुंड्याचा शेप पण टाका आणि गळ्याचा शेप पण टाका. तर मुंड्यामध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. फुगा चुन्या असलं काहीसुद्धा होणार नाही आणि इथं शोल्डरसुद्धा उतरत नाही. तर चला, इथं मागची बाजूची आखून झालेलं आहे, इथं कटिंग करून घेते. एकच इथं पेपर कटिंग मी मागची आणि पुढची दोन्हीसुद्धा इथं दाखवणार आहे एकाच पेपरमध्ये. त्यामुळे इथं मी मधोमधनं कट करून घेते पेपर अगोदर. त्याच्यानंतर मी मागच्या गळ्याचा आकार इथं कटिंग करून घेते. तर ही झालं मागची बाजू आणि एक मी इथं पुढच्या बाजूला ठेवून देते. त्याच्या अगोदर इथं मागच्या टक्सचं पॉईंट टाकून घेते. तर अशा प्रमाणाने 4 इंच घेतलेलं आहे मी मागची बाजू. उंची भरपूर आहे, 15.5 आहे, त्यामुळे इथं 4 इंचचा टक्स घेणार आहे मी मागचा. तर अशा प्रमाणाने इथं टक्स तयार होईल. तर इथं गळ्याचा आकार कटिंग करून घेते. तर गळा रुंदी मी फक्त 2 इंच घेतलं आहे.
42 साईजाचा छातीचा ब्लाऊज असूनसुद्धा मी 2 इंचाचा गळा घेतला आहे, कारण डीप नेक आहे, भरपूर डीप नेक आहे. 10 10:30पर्यंत गळा तयार होणार आहे इथं. तर अशा प्रमाणाने मी सरळ रेष आखून घेते आणि क्रॉस पट्टीचा इथं आकार देऊन इथं पावणे 1 इंच वरच्या बाजूला इथं खूण करून घेते आणि इथं आकार देऊन घेते. असं सुद्धा तुम्ही क्रॉस पट्टी आखून घेऊ शकता, तर एकदम परफेक्ट येईल क्रॉस पट्टीचा आकारसुद्धा. तर ही झाली आपली क्रॉस पट्टी. आता खालच्या कडेला इथं 1 इंच वाढून घ्यायचं असतं, ती मी कपड्यावर कटिंग करताना वाढून घेणार आहे, कारण इथं 2 कडं कटिंग होणार आहे क्रॉसपट्टी जोडताना. त्याच्यानंतर इथं पुढचा गळा 6.5 घेतलं, 6 इंच तयार होईल. तर गळा रुंदी मी मागचीच ठेवलं आहे. खालच्या बाजूला मी 2.5 इंच घेतलं आणि वरच्या बाजूला 2 इंच घेतलं आणि अशा प्रमाणाने क्रॉस लाईनमध्ये आखून घेतलं. त्याच्यानंतर इथं गोल आकार देऊन घेते. आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायसाठी इथून 5 इंच बघते आणि इथं मुंड्याचा लाईन अशा प्रमाणाने आखून घेऊन इथं पुढच्या मुंड्याचं माप टाकणार आहे मी. तर ही झाली लाईन सरळ आणि इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेते. अशा प्रमाणाने जर तुम्ही कटिंग जर केलं तर एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊज तुमचा तयार होईल. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसं वाटते ती नक्की मला कमेंट करून कळवा. तर इथं कटोरी घेतलेली आहे 6 इंच 42 साईजला आणि मी इथून 2 इंच पावणे 2 इंचवर 2.25 आणि 2.5 वर अशा प्रमाणाने खूण करून घेते. कुठून इथं गोलाकार येतोय तिथून मी इथं गोलाकार देऊन घेते. तर ही बघा माझाही आकार 2 इंचवर आलेला आहे. अशा प्रमाणाने गोलाकार देऊन घेते मी. तर एकदम परफेक्ट कटोरी निघेल. अशा प्रमाणाने जर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ब्लाऊज कसा बसला ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. तर इथं पुढच्या बाजूची सुद्धा इथं आखून झालेली आहे, ती इथं कटिंग करून घेते मी. सर्वात अगोदर क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेतलं, त्याच्यानंतर मुंडा खोल, त्याच्यानंतर पुढचा गळा आणि इथं कटोरीची सुद्धा इथं कटिंग करून घेते. आणि इथं नेक्स्ट कटोरी वाढून कशा पद्धतीने घ्यायचं ते सुद्धा पूर्ण माहितीसोबत व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर आत्ता कटोरी कटिंग करायच्या अगोदर खालच्या कडेनं मी अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं कटोरी कटिंग करून घेतलं आहे मी खालच्या बाजूनं. तर जोडते वेळी एकदम परफेक्ट कटोरी निघेल. तर कटोरी कटिंगला मी इथं पेपर दुसरा घेतलेला आहे. तर वरच्या बाजूला मी इथं कटोरी ठेवून घेते आणि अशा प्रमाणाने कटोरी ठेवून घ्यायचं की ह्या बाजूला पण 1.5 इंच, ह्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला 1.5 इंच अशा प्रमाणाने यायला हवे. त्याचप्रमाणे इथं ठेवून घ्यायचा असतो. तुम्ही बघू शकता इथं मी कशा प्रमाणाने ठेवलं आहे पेपरवर. कटोरी वाढून घ्यायची असते, त्यामुळं आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता येत नाही, कारण जास्त कपडा असला की आपण कटिंग करून घेऊ शकतो. तर आता ही कटोरीचं काही काम नाही, तर इथं ही टाकून दिली मी. आता इथं कटोरी वाढून कशा पद्धतीने घेते हे बघा. तर ह्या बाजूला 1.5 इंच, ह्या बाजूला 1.5 इंच, वरच्या बाजूला मी अर्धा इंच घेतलेली आहे आणि इथं सरळ रेष आखून घेते. तर अशा प्रमाणाने जर तुम्ही कटोरी काढून व्यवस्थित स्टिचिंग केला तर एकदम परफेक्टमध्ये कटोरी बसेल. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या साईजानुसार कटिंग करून. व्हिडिओ बघून तुम्ही इझिली शिवू शकता. तर इथं रेष आखून घेते आणि ह्या बाजूला आपल्याला जसा आकार आलेला आहे तसाच आकार इथं द्यायचा असतो, गोलाकार. तर ह्या ब्लाऊजची शक्यता स्टिचिंगची व्हिडिओ पण मी टाकणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ बघा. 42 साईजानुसार तुम्हाला शिवता पण यायला पाहिजे. तर इथं मध्यभाग काढलं, त्याच्या वरच्या बाजूला 1.5 आणि खालच्या बाजूला 1.5 अशा प्रमाणाने मी इथं 3 इंचचा डाच घेतलं आणि इथून इथं तुम्ही बघू शकता इथं 4.25 5ला 1 रेष कमी आहे, दोन्ही बाजूला परफेक्ट आहे.
तर पुन्हा एकदा इथं मोजून दाखवते. तुम्ही बघू शकता 5 इंचला 1 रेष कमी आहे. इथं सुद्धा 5ला 1 रेष कमी आहे. एकदम परफेक्ट आलेले आहे. त्यामुळे इथं रेष आखून घेते मी आता अशा प्रमाणाने. तर आता इथं झालेलं आहे. इथं टक्ससाठी मी 1.5 इंच दोन्ही बाजूला पण घेतला आणि अशा प्रमाणाने इथं रेष आखून घेते. ही झालं आपले टक्स पॉईंट झाला इथं कटोरीचं. तर आता कटोरीचं पण माप आखून झालेले आहे ते. तर इथं कटिंग करून घेते मी. सर्वात सोपी पद्धत माझ्या व्हिडिओमध्ये असते ती, त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर इथं झालेली आहे कटोरीची कटिंग. अशा प्रमाणाने टक्स धरायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर एकदम परफेक्ट कटोरी येईल. तर इथं अशा प्रमाणाने कटोरी बसेल. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर असं कटोरीचा आकार आलेला आहे. तर चला इथं बाही कटिंग करून घेऊ. बाहीची सुद्धा मी अंगावरचं माप घेतलेलं आहे बाहीची. तर ही लेंथ नको आहे बाहीची. इथं दुसरी अंगावरची माप दिलेलं आहे त्यांनी. त्याप्रमाणे इथं कटिंग करून घेणार आहे मी. तर 9 इंच तयार आहे. तर मी इथं 1 इंच प्लस करून घेऊन कटिंग करणार आहे. कारण खालच्या बाजूला अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन जातोय. तर छातीचा चौथा भाग मी बाहीची रुंदी घेते. छातीचा चौथा भाग 11 इंच आहे. तर मी इथं 11 इंच घेतला आणि इथं बॉक्स बनवून घेते. खूप हेवी साईज आहे त्यामुळे मी इथे 3.5 मुंडा खोल घेणार आहे. तुम्ही बघू शकता हेवी साईज असले की इथं मुंडा खोल 3.5 घ्यायचा असतोय. इथून आपल्याला आतमध्ये 1.5 इंच घेतलं आणि आता इथं अशा प्रमाणाने बाहीचा आकार देऊन घेते मी. तुम्ही बघू शकता इथं मी कशा प्रमाणाने आकार देऊन घेते बघा. त्याचप्रमाणे तुम्ही पण द्यायला शिका. तर इथं बाहीचा आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला दंडघेर आणि एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचा असतो. दंडघेर 6, त्याच्या पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते आणि इथं तिरकी लाईन अशा प्रमाणाने आखून घेते. तर ही झाली आपली बाहीची सुद्धा इथं माप टाकून. आता इथं बाहीचं सुद्धा कटिंग करून घेते मी. व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. तर इथं बाहीचं वरच्या बाजूचं शेप कटिंग झालेलं आहे. आता उलगडते मी पेपर आणि एका बाजूला इथं कटिंग करून घेते. हे पुढच्या मुंड्याला जोडायचं असतं पुढच्या भागला. तर इथं बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता इथं पूर्ण 42 साईजची पेपर कटिंग झालेली आहे. तर मी हे पेपर टाकून ब्लाऊजवर कशा पद्धतीने कटिंग करायचं तो सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. तर नक्की जाऊन तुम्ही बघा आणि माझे कसे व्हिडिओ वाटतात ते सुद्धा नक्की मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीनच आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चला तर इथं पेपर कटिंगची पूर्ण कटिंग झालेली आहे. अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.